नमस्कार. आपल्या मनामध्ये असंख्य प्रश्न असतात, खास करून महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्था या सगळ्यांच्या विषयी आपल्या मनात अशी प्रश्न असतात ज्याची उत्तरं आपण न घेता त्या व्यवस्थेला दोष देत असतो. छत्रपती संभाजीनगर नाव झाल्यानंतर जे पहिली महानगरपालिका अस्तित्वात आली त्याचे पहिले महापौर समीर राजूरकर आपल्यासोबत आज गप्पा मारणार आहेत. हा निखळ गप्पांचा कार्यक्रम आहे. म्हणजे ही मुलाखत नाही, आपल्या मनात, तुमच्या मनात, संभाजीनगरकरांच्या मनामध्ये किंवा कुठल्याही महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये जे प्रश्न येतात ना, त्या प्रश्नाविषयी आपण अगदी मोकळेपणाने बोलणार आहोत. थेट आरोप करणार आहोत, थेट जाब विचारणार आहोत, कारण तसा विचारण्याचा अधिकार समीर राजूरकरांसोबत आपला आहे. मुळात ते समीर दादा आहेत, समीर राजूरकर महापौर नंतर आहेत, ते समीर दादा आहेत, त्याच्यामुळे त्यांना तसं विचारण्याचा आपल्याला अधिकार आहे. त्यामुळे त्या निखळ गप्पा आपण मारणार आहोत आणि तुमच्या मनातले थेट प्रश्न आपण त्यांना विचारणार आहोत. पहिल्यांदा स्वागत करतो. नमस्कार. स्वागत यासाठी की पहिल्यांदा गोड बोलून जरा बरेच बाकीचे कटू प्रश्न विचारायचे आहेत. सगळ्यात माझा पहिला प्रश्न आहे, अर्थात ही सगळी प्रक्रिया तुम्ही महापौर होण्याच्या आधी सुरू झालेली आहे. या शहरामध्ये जे रस्ते काम करणं चालू आहे त्या रस्त्यांचं काम आधी झालं, मग शहरामध्ये पाईपलाईनची कामं सुरू झाली, मग शहरामध्ये गटार योजना चालू झाली, मग शहरामध्ये परत आपल्या PNGची योजना सुरू झाली. प्रत्येक वेळी तयार केलेले रस्ते उखडायचे आणि पाईपलाईन टाकायच्या. जे रस्ते झाले होते ते खराब झाले. आता कुठेही रस्ते अस्तित्वात नाहीत अशी स्थिती आहे. 100 करोड राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या शहरासाठी दिले होते. असं का होतं? या शहराची व्यवस्था आता महापौर म्हणून तुम्ही कसं बघताय? म्हणजे पहिल्यांदा क्लिअर करतो की हे तुमच्या आधीच्या सुरू झालेल्या योजना आहेत आणि आता त्या अंमलात येत आहेत. परत रस्ते करण्याचं काम तुमच्याकडे येणार आहे. हे असं का होतं? मुळामध्ये काय आहे की आता या शहरामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेले, देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिलेले काही निधी असेल, राज्य सरकारने दिलेला अर्बन डेव्हलपमेंट कडून दिलेला निधी असेल आणि तो निधी PWD मार्फत शहरात खर्च केला जातो. त्याचबरोबर इतर ज्या योजना चालू आहेत, जशी की गॅस पाईपलाईनची चालू आहे, त्याच्यानंतर UID अमृत केंद्र सरकारने जे निधी उपलब्ध करून दिला त्याच्यामध्ये नो नेटवर्क एरिया, जसं सातारा, देवळाई आहे, हर्सुल मधला काही भाग आहे, पडेगाव, मिठमिठा, इथं भूमिगत गटार योजना असेल, या सगळ्या वेगवेगळ्या एजन्सीशी एकमेकाचा जो कॉर्डिनेशन असला पाहिजे, ते कॉर्डिनेशन कुठेतरी मधल्या काळामध्ये कमी पडलं. जे की आम्ही आत्ता बऱ्यापैकी करायचा प्रयत्न केला, जेणेकरून जिथं समजा नो नेटवर्क एरिया होता तिथं पाण्याची सगळ्या जोडण्या सुरू झाल्या. जरी पाणी पुरवठा सुरू झाला नसला तरी त्याची प्रायर HDP लाईन टाकणं सुरू झालं. मग तिथं रिस्टोरेशन त्यांनी त्या एजन्सीजनी केलं पाहिजे आणि तशी तरतूदच आहे की त्या एजन्सीनी ते रेस्टोरेशन केलं पाहिजे. परंतु होतं काय की आज समजा कुठल्या तरी भागामध्ये गॅस पाईपलाईन टाकायची असली तर ती गॅस पाईपलाईनचा नकाशा असतो, पण तिथं गेलेला जो कॉन्ट्रॅक्टर असतो गॅस पाईपलाईनचा, तर तो काय करतो की त्याला अशी टाकायची तर तो फोडायला सुरुवात करतो. खालची युटिलिटी काय नाही, काही बघत नाही. म्हणूनच आता एक 8 दिवसापूर्वी आपण पर्टिक्युलरली गॅसवाल्यांची बैठक, त्या कंपनीसोबतची एक बैठक आता ठेवलेली आहे. या आठवड्यामध्ये ती आहे किंवा तुम्ही जिथं जिथं हे रस्ते फोडताय किंवा जिथं जिथं तुम्ही सगळी डिगिंग करताय तिथं तुम्ही रिस्टोरेशन केलं पाहिजे. आणि ह्याच्या पुढं ज्या परवानग्या वेगवेगळ्या केबलला, डक्टिंगला दिल्या जातील, तर तेव्हा आम्ही त्यांना स्पेसिफाईड करून, बाबा इथं रोड क्रॉसिंग करायची नाही, हा रस्ता आत्ताच इथं मोठा झालेला आहे आणि तुम्ही साईडच्या 2 मीटरमधून ती तुमची जी काय केबल ओढायची असेल, ते डक्टिंग करायची असेल ते करू शकता. असे एक त्याची कंप्लीट धोरण निश्चिती आम्ही आता या काळामध्ये सुरू केलेली आहे. पण पर्टिक्युलरली सातारा देवळाई, कारण की गॅस पाईपलाईन ही या शहराच्या दक्षिण बाजूला जास्ती मोठ्या प्रमाणात ले करण्यात आली, तर तिथं बऱ्यापैकी त्यांनी काही नवीन झालेले रस्ते जे राज्य सरकारकडून आलेल्या निधीमधून झाले होते, आमदार फंड आहे किंवा आमदारांनी नगरविकास खात्याकडून आणलेले जे निधी आहे ह्याच्यामध्ये झाले होते, तर ते त्या ठिकाणी काही रस्ते त्यांनी मेजर प्रमाणामध्ये तोडले गेले. अशा तक्रारी स्थानिक नागरिकांकडून किंवा तिथल्या सन्माननीय नगरसेवकांनी सुद्धा केल्या. म्हणून त्याचं आपण असं सांगितलं की बाबा तुम्ही त्याचं रिस्टोरेशन लवकरात लवकर चालू केलं पाहिजे आणि त्याचा एक डाटा तयार केला की बाबा हे रिस्टोरेशन हे झालं
आत्ता 3 महिन्यापूर्वीपर्यंत आणि त्याच्या पूर्वीपर्यंत. पण आत्ता आम्ही त्याच्यात धोरण निश्चिती अशी ठरवलेली आहे की तुम्ही गॅस पाईपलाईन करणारी कंपनी असो किंवा भूमिगत गटार करणारी कंपनी असो, नवीन रस्त्याची जी NOC दिलेली असेल तर तिथं जर तुम्हाला तो रस्ता अक्रॉस करायचा असेल तर तुम्हाला तिथं लगोलग रिस्टोरेशन करावं लागेल आणि तुम्ही रेस्टोरेशनचं प्रोव्हाइडेड फंड त्याच्यामध्ये ठेवला पाहिजे. मुळामध्ये ह्याची अडचण भूमिगत गटारला कमी येते कारण की ती महापालिकेशी अलाइड असलेली योजना असल्यामुळं तिथं त्याची अडचण येत नाही. पण गॅस पाईपलाईन हे कम्प्लीट डिपार्टमेंटच वेगळं असल्यामुळं ते कधी कधी तयार झालेल्या रस्त्यांमध्ये कुठं कुठं फोडतं. तर तिथं रिस्टोरेशन आता आम्ही कोणत्याही परिस्थितीत येत्या 15 दिवसात त्यांनी जिथे जिथे फोडलेलं आहे तिथं रिस्टोरेशन करणे आणि त्याच्या पुढं त्यांनी किमान रस्ता क्रॉसिंग करताना आमचं असं मत आहे की सिमेंट रोड जर असेल आणि क्रॉस करणं गरजेचंच असेल, तुम्हाला भरपूर ठिकाणी असं क्रॉसिंग करणं गरजेचं असतं, तर तुम्ही त्याला डिगरनी करू नका, त्याला कोर कटरनी कट करा आणि तेवढा स्क्वेअर पॅचेस तुम्ही पूर्ण रिस्टोर करा. आता एक छोटासा प्रश्न आहे त्याचं, अगदी आता आपण सगळ्या त्या भागामध्ये शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये नवी पाईपलाईन टाकलेली आहे, पण नवी पाण्याची पाईपलाईन टाकताना, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकताना कनेक्शन्स मात्र दिलेले नाही आहेत. कुठे त्या घरांना कनेक्शन दिलेले नाही आहेत आणि लोकांची मागणी अशी आहे की आम्हाला कनेक्शन देऊन टाका. का तर पुन्हा रस्ता फोडायची आणि पुन्हा खोदकाम करायची गरज पडणार नाही, आम्हाला कनेक्शन मिळेल तर वेल अँड गुड होऊन जाईल. असे कनेक्शन्स नसलेल्या नळाचे म्हणजे पाणी नसलेल्या नळाचे आपण देण्यासाठी काय करतोय का की पुन्हा भविष्यात ती तोडफोड होऊ नये? नाही, मुळामध्ये आम्ही NOC जेव्हा PWD ला देतो कुठली म्हणजे राज्य सरकार निधीची, तर आम्ही महापालिका ही, तुम्ही जर महापालिकेने तयार केलेले रस्ते जर पाहिले असतील तर तुम्ही पाहिलं असेल समोर एक 20 मीटर मध्ये आम्ही एक पेवर ब्लॉकचा पॅच घेतो. हो, तसा पॅच PWD नाही करत नाही. तर आता आम्ही आयुक्त लेवलवरती हे ठरवतोय की बाबा त्यांना सुद्धा हेच सांगायचं की तुम्ही कुठं ना कुठं पॅच घ्या जेणेकरून पेवर ब्लॉक काढून ते अक्रॉस करता येईल. कारण काय आहे की नवीन HDP पिण्याच्या पाण्याची आम्ही पूर्ण लाईन टाकलेली आहे, बरोबर आहे, पण त्याची कनेक्शन बाहेर काढलेली काही ठिकाणी नुसती लाईन ले करून सोडलेली. कारण का तर वाढीव पाणी जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत नो नेटवर्क एरियामध्ये जर आम्ही पाणी सप्लाय करायला सुरुवात केली तर मूळ शहरावरचा आलेला ताण आणि या नो नेटवर्कमध्ये देणारा ताण, तर पाण्याचं ऑलरेडी मधल्या काळामध्ये दोन्ही वाहिन्या आमच्या 900 आणि 1200 फुटल्यामुळं 13-14 दिवस खूप त्रास शहरातल्या नागरिकांना झालेला आहे. तोच आम्हाला आता कव्हर अप करण्यामध्ये 2 सप्लाय केलेले आहेत. त्याच्यामुळं आत्ता वाढीव पाणी जोपर्यंत मोठ्या ताकदीनं 100 MLD पर्यंत येणार नाही तोपर्यंत आम्ही नवीन कनेक्शन ॲट्रिब्यूट करू शकत नाही, म्हणजे त्याला आम्ही देऊ शकत नाही. पण आता तुम्ही जो विषय मांडलेला आहे तो अतिशय महत्वाचा आहे. पण आता जेव्हा पाणी वाढेल आणि तेव्हा त्यांना जोडण्या द्याव्या लागतील नागरिकांना, त्यावेळेस मात्र आपल्याला काही ठिकाणी क्रॉसिंग करावं लागेल. पण मी जसं तुम्हाला सांगितलं की जर सिमेंट रोड असेल तर आम्ही क्रॉसिंग करताना हे तरी पाळलं गेलं पाहिजे की ते कोर कटरनी आम्ही कट केलं पाहिजे जेवढी गरज आहे तेवढी. कारण की जेव्हा तुम्ही मोठं व्हायब्रेटर लावता तेव्हा तो रस्ता सगळीकडे व्हायब्रेट होऊन वाकडा तिकडे तुटतो. कोर कटर हे सरळ चालतं, तर ते जेवढा पॅच तोडायचा आहे तेवढा पॅच तोडून तुम्ही ते करून त्याला रिस्टोरेशन आपल्याला पटकन करता येतं. हा आता सध्या आमच्या डोक्यातली कल्पना आहे. बाकी जिथे महापालिकेनं मेजर रस्ते केले होते राज्य सरकारच्या निधीमधून किंवा केंद्राच्या स्मार्ट सिटीच्या निधीमधून, तिथं आपण एक समूह 25 मीटरला 20 मीटरला एक पॅच सोडतो, 1.5 मीटरचा 2.5 मीटरचा, तिथे पेवर ब्लॉक लावतो. त्याचा थोडासा जर्क बसतो गाडी जाताना, कधी कधी पेवर ब्लॉक खाली जातात, जमिनीचा खालचा पोत कसा आहे त्याच्यावरती थोडंसं खालीवर होतं, पण ते नंतर त्रासदायक होत नाही असं आमचं त्याच्यामध्ये मत आहे. एक खूप मोठा प्रश्न आहे, मोठा म्हणजे लोकांसाठीचा, शिवाजीनगरच्या उड्डाणपुलाचं म्हणजे जो भुयारी मार्ग आहे त्याची ताबा तुमची मनपा घेत नाहीये, ते कोर घेत नाहीये आणि पाऊस आला की रस्ता बंद होऊन जातो, पाणी साठलं असं होतं. यातील तर काय गुह्य आहे, का मनपा असं करते की तिथे पाणी साठतं त्याची व्यवस्था करू शकत नाही? आता काही नव्या गोष्टी आम्ही ऐकतोय की मडपंप आणताय वगैरे असं सगळं. असं हे काय नेमकं की त्या 50,000 लोकसंख्येला हा आयुष्यभराचा त्रास का देतोय? मुळामध्ये काय झालंय की तो जो अंडरपास आहे तो तयार केला रेल्वेने, त्याची डिझायनिंग केली सगळी रेल्वेने. त्याच्यामध्ये दुसरी एजन्सी होती ती होती PWD, जी दोन्ही साईडला त्याचे रस्ते करणार होते. तिसरी एजन्सी होती MSCB,
जी तिथे लाईन्स ज्या त्याच्यामध्ये आल्या होत्या त्या शिफ्टिंग काढायच्या. करणं. चौथी होती MGP, महाराष्ट्र जीवन पाणी प्राधिकरण, पुरवठा. पाणी पुरवठ्याची लाईन शिफ्ट करणं. बरं, ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये महापालिका कुठंच नव्हती. हम्म. म्हणजे ना तुम्ही कशी वेळ महापालिका, खाताय? हा तर सांगतो ना, महापालिका अंडरपासचं डिझाईन तपासायलाही नव्हती. रोड इकडून करावा का तिकडून करावा ह्याच्यात सुद्धा नव्हती. पण शेवटी 50,000 जी नागरिक आहेत ते या शहराचे नागरिक आहेत, ते या शहराचे टॅक्सपेअर नागरिक आहेत. ह्याचा विचार करून गेल्या 3 महिन्यामध्ये साधारणतः या सगळ्या नोडल एजन्सीला एकत्र बसून, म्हणजे त्याच्यात MGP होती, त्याच्यात MSCB होती, त्याच्यात रेल्वे होती, त्याच्यामध्ये PWD होती, ह्याच्या पलीकडे जाऊन आम्ही MGPला बोलवताना सुद्धा सांगितलं बा काही छोटं राहिलं असेल तर तुम्ही या. आणि या महापालिकेतले उपमहापौर होते, सभापती होते. आम्ही जवळपास 9 ते 12 बैठका घेतल्या त्यांच्या. आणि ते 12 बैठक घेतल्यानंतर आम्ही 3 वेळेस तिथे जागेवर गेलो. जागेवरती आयुक्त पण गेले, मी, उपमहापौर, सभापती असतील, विरोधी पक्षनेते असतील, सगळेच पदाधिकारी तिथे गेलो. आणि तिथं जाऊन त्यांना आम्ही PWDचे चीफ इंजिनियर असतील, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील, MSCBचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील, त्यांना आम्ही आमच्या सिटी इंजिनियर सोबत बसून तिथं अडचण कशी होते, म्हणजे रेल्वेनी जर जो पाणी जाय निचरा होण्यासाठीचा जो त्याला म्हणजे डिस्चार्ज व्हायचे जे पाईप टाकलेले आहेत ते खालीवर कसे झालेले आहेत त्या खालच्या जमिनीच्या स्टार्टामुळं, हे अशा 5-7-10 गोष्टी PWDच्या आणि रेल्वेच्या लक्षात आणून दिल्या. आणि ते दिल्यानंतर बऱ्यापैकी गेल्या 15-20 दिवसामध्ये त्याचं या दीड महिन्यामध्ये ते काम साईडला तुम्ही जर पाहिलं तिथं तर रस्ता जवळपास अर्ध्याच्या वर झालेला आहे. रेल्वेनी सुद्धा त्यांचे पाईप काढले पहिले बाहेर, त्याच्यातली माती सगळी बाहेर काढली आणि त्याला पुन्हा ले केलं. अशा खूप गोष्टी यावेळेस आम्ही प्रयत्न केलेला आहे. मडपंप जो आहे तो आम्ही रेल्वेला असं सांगितलं की बाबा तो जो अंडरपास आहे ती आज तरी तुमची प्रॉपर्टी बिलॉंगिंग आहे. आणि तिथं जे सेंटर लाईन आहे जिथून ती कॅचपेट किंवा नाली केलेली आहे पाणी निचरा होण्यासाठी, तिथं वरतून वाहत येणारं सगळं माती आणि चिखल आणि गाळ येतो तो अडकतो तिथं आणि ती लाईन लॉक होते. मग ती लाईन लॉक झाली, पाणी बाहेर जात नाही, ते तिथं तळं तयार होतं. म्हणून आम्ही त्यांना असं सांगितलं होतं की तुम्ही मडपंप लावा तिथं. त्या मडपंपला आम्ही हँडओव्हरमध्ये केल्यानंतर त्याचं मेंटेनन्स आम्ही करतो, पण तुम्ही आता लावा तर खरी मडपंप. तुमच्या ताब्यात आज तो अंडरपास आहे. तर प्रायोगिक तत्वावर रेल्वेने पण ते मान्य केलं की बा आम्ही मडपंप लावतो. त्याचं मग टेंडरिफिकेशन वगैरे त्यांनी केलं बऱ्यापैकी. आता मला असं वाटतं की तिथं थोडं अजून एक काम आपल्या माध्यमातून माझ्या हेवी व्हेकल नागरिकांना हे सांगणं आहे की जेव्हा तिथं 3 मीटरचा साईनबोर्ड लागलेला आहे, तुम्ही गाडी टाकू नका ना तिथं. थोडंसं पुढे येऊन उजव्या हाताला वळण घेतलं तर तुमचं गाडी जाईल ना. तुमची गाडी तिथं अडकते 3 मीटरच्या वरची लोडेड गाडी, आणि मग ती अडल्यामुळं 30-35 हजार लोकांना त्याचा त्रास होतो. आणि मग तो फटक्याचा परिणाम असा होतो की इकडं ट्रॅफिक जाम असते की लोक पुलावरती जातात चौकातल्या, आणि मग तिथं ट्रॅफिक पण जाम होते आणि मग तो चौक पण जाम होतो. आपण पण नागरिकांना विनंती करतो की तुम्ही हेवी लोडेड व्हेकल तिथं टाकू नका. एक सगळ्यात मोठा आणि इंटरेस्टिंग प्रश्न आहे. मला लोकांना एक महत्वाची माहिती द्यायची आहे की आपण सगळी प्रश्न विचारतो तेव्हा काही गोष्टीचं कौतुक पण केलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये एकमेव असं अभियान राबवलं गेलेलं आहे मनपाच्या वतीनं, आणि जिथे स्वतः महापौरांनी यात काम केलेलं आहे, ते म्हणजे प्लास्टिकच्या विषयातल्या बंदीचं. महाराष्ट्रात एवढी मोठी रेड पहिल्यांदा संभाजीनगरमध्ये टाकली गेलेली असावी, आणि काही टन, काही लाख प्लास्टिक पिशव्या जप्त करून नष्ट करण्यात आल्या. मला वाटतं त्या विषयाचा स्वतंत्र व्हिडिओ आपल्याला त्या व्हिज्युअल सहित दाखवावा लागेल. मला जरा ही प्रक्रिया काय होती, आणि सगळ्यात मोठा प्रश्न आहे की एक महापौर जेव्हा स्वतःहून या गोष्टी करतो तेव्हा त्याचा गवगवा का नाही केला एवढा करायला हवा होता की महापौर स्वतः रेड टाकतायत, नष्ट करतायत, प्लास्टिक मुक्त करण्याचा प्रयत्न करतात. खरं तर शहराला सुंदर करण्याचा हा एक चांगला प्रयोग होता, का नाही झाला? तर ते रेड किती होती ती आपण सांगावी जरा, काय होती? मुळामध्ये काय झालं की आपण पर्यावरणाच्या बाबतीतला बरेच आर्टिकल मी वाचले, म्हणजे त्याच्यात सगळ्याचेच, म्हणजे अॅनालायझरनी पण त्याच्यावर चॅप्टर केले, खूप हे केलेलं. सगळ्याच जगभरातल्या सिंगल यूज प्लास्टिकच्या बाबतीत पर्यावरणवादी सगळेच खूप हे आहेत की बाबा हे बंद झालं पाहिजे. मग आम्ही एकदा बसलेलं असताना काही खाम नदीचं काम चालू होतं, सुखना नदीचं काम चालू होतं. तिथं मी जाऊन पाहिलं तर तिथं जाळ्या लावलेल्या होत्या, आणि त्या जाळ्यामध्ये महापालिकेचे लोक रोज बिचारे सकाळी जाऊन 1 रिक्षा 2 रिक्षा त्या कॅरीबॅग बाहेर काढायचे.
आणि मला ते पाहिलं की रोडवर फिरणारे गाय जी असते ती ते कधी कचऱ्यातलं ते खाते, तिचं पोट फुगतं, त्याचा त्रास, आणि एकंदर पर्यावरणाला ह्याचा सगळा खूप ऱ्हास होतोय. या मध्यंतरीच्या काळामध्ये मला एक लेख वाचण्यात आला माझ्या, की जगामध्ये या प्लास्टिक, सिंगल यूज प्लास्टिक समुद्रात जाण्याने आणि त्याच्यामुळं त्याचे जे दुष्परिणाम आहेत त्याच्यामुळं स्त्रियांच्या येणाऱ्या दुधामध्ये सुद्धा, मातांच्या, भगिनींच्या, त्याच्यामध्ये सुद्धा प्लास्टिक कंटेंट सापडतंय. माणसांच्या ब्लड सॅम्पलमध्ये सुद्धा प्लास्टिक कंटेंट सापडतंय. हे जेव्हा माझ्या वाचण्यात आलं तेव्हा मी प्रशासनाला बोलवलं की बाबा आपल्याला ह्याच्यावरती एकदम कारवाई करायची, त्याच्यामध्ये कोणाचाही फोन आणि कोणी सुद्धा त्याच्यामध्ये इंटरफेअर करायचं नाही आणि आपण त्याच्यातला कुठलाही इंटरफेरन्स सहन करणार नाही. आणि जेव्हा आपण एखादं विल ठेवून एखादं काम करायचं सुरुवात केली आणि ते इमानदारीनं करायचं असं ठरवलं, खूप लोक आरोप करतात की बाबा हे का केलं, काय केलं. मला एक सांगा तुम्ही, आम्ही आजपर्यंत जवळपास छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं, आमच्या जवानांनी, जे रिटायर्ड आर्मी ऑफिसर आहेत त्यांनी, आमच्या घनकचरा विभागाने, आयुक्तांनी, आम्ही जवळपास 42 टन प्लास्टिक जप्त केलं. मला 42 टन. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल सुशील दादा, की जर सिंगल यूज प्लास्टिकची आपण जर कॅरीबॅग 1 किलो जर वेट केलं तर त्याच्यामध्ये 1000 कॅरीबॅग येतात. आणि जर ह्याला कॅल्क्युलेट केलं आपण तर 1.25 कोटीपेक्षा जास्ती कॅरीबॅग आपण नष्ट केल्या श्रेडिंगमध्ये. आणि त्याच्यात चोरी होऊ नये म्हणून गाडी जप्त झाली की तात्काळ तिला हर्सुल प्लांटला नेऊन श्रेडिंग मशीनमध्ये टाकलं आणि त्या सगळ्या पिशव्या ज्या आहेत त्या तुकडे तुकडे करून केल्या. अवैधपणे ती कारवाई करत राहावं लागणार आहे. मी असं म्हणत नाहीये की आत्ता करून थांबलं पाहिजे, ती सातत्याने चालणार आहे. पण गेल्या 10 वर्षात कोणाच्या लक्षात का नाही आलं ते? आज जेव्हा ही कारवाई झाली तेव्हा 1.25 कोटी सिंगल यूज कॅरीबॅग पकडल्या गेल्या. मग आत्तापर्यंत किती कोटी कॅरीबॅग, या सिंगल यूज कॅरीबॅग ज्या आहेत त्या आपल्या जीवनवाहिन्या, नद्यांमधून त्या गोदावरीला गेल्या असतील आणि तिथून समुद्रात जात असतील, तेच पाणी फिल्ट्रेशन आपल्याकडे येतं. या परिस्थितीत गांभीर्य आपल्याला असलं पाहिजे. म्हणून आम्ही अतिशय त्याला इंग्लिशमधला शब्द रिगरसली प्लास्टिकची मोहीम उघडली. माझ्या वाचनामध्ये एवढ्या टनेज मधलं प्लास्टिक कुठेच नाही हिंदुस्थानात जमा झालं असेल मला वाटत नाही. एवढी जप्तीची मोहीम केली मी. कदाचित थोडंसं ती कारवाई महापालिकेच्या प्रशासनाने चांगली केली म्हणून मी असं थोडंसं जास्तीचं म्हणेल असं वाटतं. पण माझ्या वाचनात एवढं प्लास्टिक जमा केलेलं कुठंच भारतभरामध्ये आलेलं नाही. हे करताना खूप लोकांनी, तुम्ही जो प्रश्न विचारला तसा, की बाबा आपण याचं गवगावा का नाही केला, मार्केटिंग का नाही केलं, तोच प्रश्न. तर माझं असं मत आहे की आम्ही या शहराचे नागरिक म्हणून जेव्हा 18 लाख लोकसंख्या असलेल्या गावाने आम्हाला कोणचं कर्तव्य दिले, त्या कर्तव्याचं आम्हाला भान असलं पाहिजे. आम्ही काही निव्वळ रीलस्टार झालो नाही पाहिजे की आम्ही प्लास्टिक केली. हे आमच्या कर्तव्याचा पार्ट आहे. या शहरातलं पर्यावरण चांगलं राहिलं पाहिजे, या शहरामध्ये वाईट गोष्टी या थांबल्या पाहिजे. आणि त्याचं मार्केटिंग आम्ही का करायचं मार्केटिंग, हा आमच्या कर्तव्याचा पार्ट आहे. हे आम्ही व्हिडिओ काढून आणि त्याला खूप मार्केटिंग करून करायचं काम नाहीये. आम्ही काही वेगळं काम करत नाहीये. राज्य शासनाने जी सिंगल यूज प्लास्टिकला बंदी केलेली आहे त्या GR ला आम्ही फॉलो करायचा प्रयत्न करतोय. आणि ते फॉलो करत असताना आम्ही असं ठरवलं होतं की आपण मार्केटिंग करण्यापेक्षा आणि खूप काही सोशल मीडियावर टाकण्यापेक्षा आपण फोकस कारवाईवर करायचा आणि कारवाईसोबतच जनजागृती करायची. म्हणून रोडवरती असलेले जे काही हातगाडीवाले होते वगैरे त्याचे काही फोटोग्राफ आहेत ते तुमच्याशी शेअर करेल मी. आम्ही त्यांच्याकडे जाऊन सांगितलं की बाबा आम्ही तुमच्याकडं पावती फाडायला आलेलो नाहीये, तुम्ही सिंगल यूज प्लास्टिक विकू नका, हे तुमच्या पिढीसाठी चांगलं नाहीये. आणि त्याचा सकारात्मक परिणाम 50% झाला. लोकांनी या रोडवर किंवा हातगाडीवर जे रोजचे विकणारे लोक आहेत त्यांनी लोकांना सांगायला सुरुवात केली जनतेला की तुम्ही तुमची पिशवी आणा. हाच महापालिकेचा आणि या शहरातल्या नागरिकांचा विजय. ह्याच्यामध्ये आपण पर्सेंटेज कुठलीही सवय एका दिवसात लागणार नाही. सातत्यानं आपल्याला त्याच्यात काम करत राहावं लागणार आहे, जनजागृती करत राहावं लागणार आहे. आणि त्याच्यासाठी मग आम्ही असं केलं की काही कापडी पिशव्या, काही समाजसेवी संस्था होत्या त्या म्हणल्या आम्ही कापडी पिशव्या देतो तुम्हाला. मग त्यांना आम्ही सांगितलं तुम्ही या मोठ्या बाजारपेठा ज्या आहेत शहागंजसारख्या, एकता चौकातल्या, बायपासला, तिथं तुम्ही या कापडी पिशव्या वाटा, तिथे येणाऱ्या ग्राहकाच्या हातात द्या की बाबा तुम्ही हे कापडी पिशवी घरून घेऊन यायचा. त्याचा सकारात्मक परिणाम नक्कीच होईल.
महापौरांना पहिल्या टप्प्यामध्ये आपण काही जी प्रश्न विचारणार आहोत ना, ती शहराच्या समस्येबाबतची आहेत. आणि ही साध्या माणसांच्या साध्या समस्या आहेत. जसा कचऱ्याचा प्रश्न आहे, रस्ते उखडण्याचा प्रश्न आहे, शहरातल्या रस्त्यांचा प्रश्न आहे. या प्रश्नावर त्यांना बोलतं करायला पाहिजे. आणि दुसरा भाग आपला जो होणार आहे ना, तो त्यांनी केलेल्या कामासंबंधीचा असणार आहे. खूप खूप धन्यवाद. आपण आलात, आपण बोललात. 2 भाग झालेत, दीर्घकाळ गप्पा झाल्यात. त्यातून शहराच्या बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येत आहेत. आपण हे सगळं शेअर केल्याबद्दल आपले आभार. आपले खूप खूप आभार. आपण या गप्पा मारायला आपण एकमेकाशी भेटलो, असंच सातत्यानं अॅनालायझर सोबत आणि तुमच्यासोबत भेटत राहू असे हे करतो. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज